नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। समाजात अन्याय होत असल्यास त्याला खऱ्या अर्थाने वाचा फोडण्याचे काम पत्रकार करत असतात। पत्रकार हा समाजाचा आरसा असतो। पत्रकारांवर जीवघेणे हल्ले होत असतात तरी देखील पत्रकार निर्भीड व निपक्षपणे आपले कर्तव्य पार पाडत असतात। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो, असे प्रतिपादन कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी केले। ते कडेगाव नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये मराठा पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार सन्मान कार्यक्रमावेळी बोलत होते। यावेळी उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे, बांधकाम सभापती विजय गायकवाड, नगरसेवक निलेश लंगडे, माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख, युवराज राजपूत, हाजी मुख्तार पटेल प्रमुख उपस्थित होते। पुढे बोलताना देशमुख म्हणाले, 6 जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले नियतकालिक दर्पण सुरू केले। त्याचे स्मरण म्हणून आपण हा दिवस दर्पण दिन किंवा पत्रकार दिन म्हणून साजरा करतो। शहरातील विविध समस्या पत्रकारांनी आम्हाला निदर्शनास आणून द्याव्यात, त्यावर आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ। येत्या काही दिवसात कडेगाव शहराला मोठा विकास निधी मिळणार असून शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिराजी देशमुख यांनी केले, तर प्रताप महाडिक, प्रवीण पवार, सदानंद माळी या पत्रकारांनी आपली मनोगते व्यक्त केलीत। यावेळी हिराजी देशमुख, संतोष कंसे, प्रताप महाडिक, प्रवीण पवार, रजा अली पिरजादे, सचिन मोहिते, प्रशांत पाटणकर, परवेज तांबोळी, गणेश पवार, राजेश महाडिक, मयूर तवटे, सूरज जगताप, चेतन सावंत, हेमंत व्यास, दत्ता पवार, संजय कोरे, सदानंद माळी, गोरख औंदे उपस्थित होते। गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता करत असताना कडेगाव खेडेगावचे शहरात रूपांतर झाले, याचा मी साक्षीदार आहे। कडेगाव नगरपंचायतीची स्थापना होऊन 10 वर्ष होत आले, पण पत्रकारांचा आज पहिल्यांदा सन्मान कडेगाव नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी केलाय। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।